ठीक आहे. तर तो झाला VC. दुसरा आहे VD. त्याचा शॉर्ट फॉर्म कशाचा घेतला आहे? वेकंट अँड डर्टी. तर रूममध्ये गेस्ट आला, चेक इन झाला, ऑक्युपाईड स्टेटसमध्ये 3-4 दिवस रूम राहिला आणि त्याच्या चेकआउटच्या डेटला तो चेकआउट झाला. तर रूम काय झाला? खाली झाला, वेकंट झाला याचा अर्थ. आणि रूम त्याने यूज केला आहे, ऑक्युपाईड रूम चेकआउट होतो तो यूज असतो. सॉईल लिनेन असतं, बेड नसतो क्लीन, डस्टबिन घाणेरडं असं सगळं मेस असतो. तर तो झाला डर्टी. त्याचा अर्थ झाला वेकंट, डर्टी म्हणजे VD. नंतरचा आहे OR, ऑक्युपाईड अँड रेडी. तर मॉर्निंग जे रूम अटेंडंट असतात ते रूम क्लिनिंग 1 बाय 1 रूम करत जातात. तर ते ऑक्युपाईड रूममध्ये जाणार, रूम क्लीन करणार ॲज पर द हाऊसकीपिंग स्टँडर्ड आणि बाहेर येणार. तर तो रूम झाला ऑक्युपाईड अँड रेडी. पुढचं आहे ऑक्युपाईड क्लीन. त्याचे ॲब्रिव्हिएशनमध्ये ऑक्युपाईडचं O आणि क्लीनचं C एकत्र घेतलं आहे कॅपिटलमध्ये, म्हणून झाला आहे OC. ऑक्युपाईड क्लीनमध्ये म्हणजे रूम अटेंडंटने रूम क्लीन केला आहे, हाऊसकीपरने येऊन रूम चेक केला आहे, रूम सिस्टमवर इन्स्पेक्टेड दाखवलं आहे म्हणजे सेलेबल दाखवलं आहे, गेस्ट चेक इन झालेला आहे म्हणजे तो ऑक्युपाईड झाला आहे आणि तो क्लीन आहे रूम. ठीक आहे. तो झाला OC, ऑक्युपाईड क्लीन. आणि तो जसा स्टे ओव्हर होईल, पहिला दिवस दुसरा दिवस होईल, तर तसा तो होत जाणार आहे ऑक्युपाईड डर्टी. आणि जेव्हा तो क्लीन होईल तेव्हा होईल तो ऑक्युपाईड रेडी. पुढचा आहे ऑक्युपाईड डर्टी. गेस्ट चेक इन झालेला आहे, पहिला दिवस आहे तर ऑक्युपाईड क्लीन झाला, दुसऱ्या दिवशी तो आहे त्याच्या स्टेमध्ये स्टे ओव्हर आहे, तर तो रूम झाला ऑक्युपाईड डर्टी. तर त्याचं ॲब्रिव्हिएशन घेतलं आहे OD. नेक्स्ट आहे CO म्हणजे चेकआउट. जेव्हा गेस्ट एका लेंथ त्याची स्टे असते, चेक इन अँड चेकआउट डेट असते, तर चेकआउट डेटचा त्याचा जो टाइम होतो चेकआउटचा, तो लगेज घेऊन निघून जातो, आपले पेमेंट सेटल करतो, बिल सगळं सेटल करतो, तेव्हा तो रूम होतो CO म्हणजे चेकआउट. ह्याचाच अर्थ झाला तो डिपार्चर. तर CO. नेक्स्ट आहे O, ट्रिपल कॅपिटलमध्ये O. ह्याचा अर्थ आहे आउट ऑफ ऑर्डर, OOO. आउट ऑफ ऑर्डर हे बऱ्याच कारणासाठी घेतलेले जातात. तर आउट ऑफ ऑर्डरचं कारण हे मेजर असतं. रूम सेलेबल जेव्हा नसतो भरपूर दिवसांसाठी तेव्हा हे असतं आउट ऑफ ऑर्डर. रूममध्ये सिलिंगमध्ये लिकेज आहे, टर्माइट प्रॉब्लेम आहे, कुठे विंडोमध्ये लिकेज आहे, बॅटअपचा पेंट पील ऑफ होत आहे, एक्सेट्रा, हे कारणासाठी आउट ऑफ ऑर्डर असतं. आउट ऑफ ऑर्डर घेण्यासाठी आपल्याला एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपरची परमिशन घ्यावी लागते आणि एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपर ऑब्व्हियसली फ्रंट ऑफिस मॅनेजर किंवा तुमचा फ्रंट ऑफिस जो ड्युटी मॅनेजर असते त्याच्या परमिशनने तो रूम हा टाकला जातो, कारण की तो सेलेबल नसतो. आपला एक पूर्ण रूमचा रेव्हेन्यू आपल्याला मिळणार नाही कारण की तो आउट ऑफ ऑर्डर असतो.